श्रीकला या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता अध्याय 3 भाग 2। आपण मागील भागात यज्ञ हे कर्मापासून प्रकट होते इथपर्यंत पाहिले। आता पुढील भाग, कर्म हे वेदापासून निर्माण झाले आणि परमात्मा हे वेदांचे कारण आहे, म्हणून सर्व वेद यज्ञामध्ये नित्य स्थिर आहेत। यज्ञ म्हणजे विहित कर्म करावे असे सांगितले आहे। वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे व ते दूर व जवळ असणारे ब्रह्म आहे। त्यांनी वेदांना उत्पन्न केले आहे, म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे। अर्जुना, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेद निरंतर राहते। जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवतो तो पापांची राशी असून भूमीला भार आहे। ज्याचा जन्म व कर्म निष्फळ आहे। अर्जुना, आपला हा धर्म कोणीही सोडू नये। काया वाचा मनाने या एकाचेच आचरण करावे। शरीर जरी प्राप्त झाले आहे, हे पूर्व कर्मानुसार मिळालेले आहे। जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी असतात। जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रत असतो आणि आत्म्याच्या योगाने तृप्त असून आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याला काहीच कार्य राहत नाही। जो निरंतर आपल्या स्वरूपात मग्न असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही। तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो, म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो। इहलोकी त्याला कोणत्याही प्राण्यापासून काहीही लाभ साधवायचा नसतो। आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट असते। जोपर्यंत अंतःकरणात ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत या साधनांची खटपट करावी लागते। म्हणून सर्वदा अनासक्त होऊन कर्तव्य कर्म करत राहावे, कारण अनासक्त होऊन कर्म आचरण करणारा पुरुष मोक्षपद मिळवतो। म्हणून अर्जुना, तू सर्व आसक्ती टाकून देऊन जो स्वधर्म आहे त्याप्रमाणे वाग। जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगामध्ये श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात। कर्माच्याच योगाने जनाधिकांना सिद्धी प्राप्त झाली आहे। लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन कर्म करणे तुला योग्य आहे। कर्म मात्राचा त्याग न करता जनाधिकांना मोक्षाचे सुख मिळाले आहे। कर्माच्या ठिकाणी आस्था असणे जरुरीचे आहे। ज्यांना मिळवायचे होते ते त्यांनी मिळवले व निरीच्छ झाले। त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करणे प्राप्त झाले। श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे इतर जन अनुकरण करतात। अशी ही स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुषाने कर्म सोडणे योग्य नाही। अर्जुना, ह्या त्रैलोक्यामध्ये मला कर्तव्य असे काही नाही किंवा प्राप्त न झालेली अशी गोष्ट मला प्राप्त करवायची राहिलेली नाही। तरी मी कर्म करतच आहे। पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही। अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे, हे तुला माहीत आहे। तरी मी आपल्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला। तो माझा पराक्रम तू पाहिलाच असेल। असा मी देखील कर्म करतो। जर मी कर्म करण्याविषयी निष्काळजी राहिलो तर सर्व लोक माझ्या मार्गाचेच अनुसरण करतील। मी सकाम पुरुष केवळ फळाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्याच दक्षतेने कर्माचरण करतो। जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व लोक नाश पावतील। या लोकांचा नाश करण्यास मी कारण होईल। आम्ही निरीच्छ होऊन जर स्वरूप स्थितीतच राहिलो तर ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल? त्यांनी आमच्या मार्गाकडे पाहून वागण्याची रीत समजून घ्यावी। म्हणून या लोकात जो समर्थ असेल, सर्वज्ञतेने युक्त असेल, त्याने विशेष करून कर्माचा त्याग करू नये। अर्जुना, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक
कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात, त्याप्रमाणे लोकसंग्रह करण्याची इच्छा करणाऱ्या ज्ञानीपुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे. कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा ज्ञानीपुरुषाने बुद्धिभेद करू नये. स्वतः कर्म करून ज्ञानीपुरुषाने अज्ञानी लोकांकडून सर्व कर्म करावीत. ज्याच्या अंगी कर्म चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही, त्यांना थट्टेने देखील निष्कर्मतेचा उपदेश करू नये. त्याला योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे. त्याच्याजवळ त्या सत्कर्माची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचे आचरण करून दाखवावे. लोककल्याणासाठी त्यांनी कर्माचे आचरण केले तर कर्माचे बंधन त्याला प्राप्त होणार नाही. प्रकृतीच्या गुणाने जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो. या देहाचा अहंकार धरणारा व स्वतःचा मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्यास हे गूढ तत्वज्ञान सांगू नये. अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ते तू चित्त देऊन ऐक. ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठाचे तादात्म्य नसते. ते देहाचा अभिमान टाकून गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्म आहे त्याचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात. शरीर धारण केले जरी असले तरी ते कर्मबंधनाच्या ताब्यात जात नाहीत. या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्माने बद्ध होतो. गुणांच्या योगाने इंद्रिय आपापले व्यापार करतात. त्या दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळजबरीने आपल्याकडे घेतो तो कर्मात बद्ध होतो. हे अर्जुना, सर्व विहित कर्म करून ते मला तू अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे विहित कर्म मी त्याचा करता किंवा अमुक कारणाकरता मी त्या कर्माचे आचरण करेन असा अभिमान तुझ्या चित्तात येऊ देऊ नकोस. सर्व कामनांना टाकून दे आणि सर्व भोगांचा तू उपभोग घे. आता तू तुझ्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. या जगात तू आपली कीर्ती दृढ कर आणि आपल्या धर्माचा मान ठेव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. अर्जुना, आता संशय टाकून दे. या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस. जे श्रद्धावान हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ते सर्व कर्म करत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म अवश्य आहे. पण जे मत्सरी लोक माझे मत अनुसरत नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी व नष्ट आहेत. अर्जुना, जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी भाषण करू नये. ते या उपदेशाला तर मानत नाहीतच, उलट त्यांची निंदा देखील करू लागतात. ज्ञानी सुद्धा आपल्या प्रकृतीस अनुसरून वागत असतो. महाभूते पण आपापल्या कारणात लीन होतात. अर्जुना, जर विचार करून पाहिले तर या परतंत शरीराकरता नाना प्रकारचे भोग का मिळावे? आपण अतिशय कष्ट करून जेवढी संपत्ती मिळवतो तेवढी संपत्ती खर्चून रात्रंदिवस या देहाची जोपासना करतो. सर्व प्रकारचे कष्ट करून संपत्ती संपादन करतो आणि आपला धर्म टाकून देऊन या संपत्तीने देहाला पुष्ट करतो. हे योग्य आहे का? हे शरीर तर 5 भूतांच्या मिलाफीने झालेले आहे व ते शेवटी 5 भूतातच मिळून जाणारे आहे. याकरता तू देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस. प्रत्येक इंद्रियांची विषयाविषयीची आवड व नावड ही मुळाचीच ठरलेली आहे. त्या आवडीनिवडीच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण या त्याच्या मार्गाच्या आड येणारे असतात. इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढतात.
परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे. तो गळ आमिषाने झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे त्या माशाला कळत नाही तशी स्थिती या विषयांच्या लालसेने होईल. जर विषयांचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीत पडावे लागते. म्हणून तू विषयांचा संग धरू नको. अर्जुना, काम क्रोध हे दोन्ही घातक आहेत. म्हणून विषय इच्छेला थारच देऊ नये. विषयांची मनात आठवण आणू नये. फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नकोस. अरे, आपला स्वतःचा धर्म आचरणास कठीण जरी असला तरी त्याचेच आचरण करावे. जो परकीयांचा आचार दिसावयात जरी चांगला दिसला तरी आचरण करणाऱ्याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे. उदाहरणार्थ, दुसऱ्याचे सुंदर घरे पाहून आपली असलेली गवताची झोपडी मोडून टाकावी हे योग्य आहे का? त्याप्रमाणे कितीही अडचणीचा प्रसंग आला अथवा खूप त्रास झाला तरीही आपला धर्मच परलोकी सुख देणारा आहे. कारण अर्जुना, त्याचे हे करणे परिणामी हितकर होणार नाही. श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, माझी एक विनंती आहे. तुम्ही मला जे सांगितले ते मी सर्व ऐकले आहे. परंतु आता मला काही पाहिजे आहे, ते मी विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, ज्ञानीपुरुषांची ही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्यास नजरेस येते. ज्यांना सर्व कळते त्यांना ते उपायही ठाऊक असतात. ते देखील परधर्माचे आचरण करून स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात? ज्याप्रमाणे आंधळा धान्य आणि कोंडा याची निवड जाणत नाही, त्याप्रमाणे कधी कधी डोळसालाही कळत नाही. असे का होते? ज्याचा मनापासून कंटाळा येतो तेच अंतःकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात. अशी बळजबरी दिसून ती येथे कोणाच्या चोरामुळे येते ते मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे काम क्रोध आहेत असे समज. हे असे आहेत की ज्यांच्या मनात दयेचा साठा मुळीच नाही. हे काम क्रोध प्रत्यक्ष यमधर्म आहे. हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प आहे. विषयरूपी दर्यात राहणारे वाघ आहेत. हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे आहेत. देहरूपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत. हे मुळापासून आसुरी संपत्तीचे आहे. यांचे पालनपोषण अविद्येने केलेले आहे. हे रजगुणाचे जरी बनले आहे तरी ते तमोगुणाला फार प्रिय आहे. त्यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे. कारण हे जीविताचे शत्रू आहेत. भूक लागली असता खाण्यास हे जग एक घासासही ज्यांना पुरे पडत नाही, अशा या कामक्रोधांचा जो नाशकारक व्यापार त्या व्यापारांवर देखरेख आशा करते. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, मळाने आरसा आणि वेष्टनाने गर्भ आच्छादलेला असतो, त्याप्रमाणे हे ज्ञान आच्छादले आहे. हे अर्जुना, ज्ञानीपुरुषाचा नित्यवैरी ज्याची पूर्तता होणे कठीण आहे, असा जो कामरूपी अग्नी त्यांनी ज्ञान आच्छादले आहे. ज्ञान स्वभावातच जरी निर्लेप आहे, परंतु ते या कामक्रोधाकडून पूर्ण आच्छादले आहे. म्हणून ते प्राप्त होण्याला कठीण होऊन राहिले आहे. अगोदर यांना जिंकावे, मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. परंतु या कामक्रोधाचा पराभव होऊ शकत नाही. इंद्रिये, मन व बुद्धी ही यांची आश्रयस्थाने आहेत. असे म्हणतात, हा यांच्या इंद्रियादिकांच्या योगाने ज्ञान आच्छादित करून प्राणाला मोह पाडतो. अशा रीतीने हे उपाय योजावेत. हे सर्व या कामक्रोधांना सहाय्य करतात. म्हणून या जगात हेच हठयोगांना जिंकतात. असे हे कामक्रोध जिंकण्याला कठीण आहे, पण त्यास जिंकण्याचा एक मात्र चांगला उपाय आहे. तो जर तुझ्याकडून होईल तर पहा, तुला सांगतो. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, तू अगोदर इंद्रियांचे नियमन करून ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापरूपी कामाचा त्याग कर. याचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तिथूनच कर्माची प्रवृत्ती होते.
तेव्हा अगोदर त्या इंद्रियांनाच आधी पूर्णपणे नाश कर. इंद्रिय श्रेष्ठ आहेतच, पण इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा तो काम श्रेष्ठ आहे. मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल. एवढे झाले म्हणजे या दृष्टांचा आश्रय नाहीसा होईल. अशा प्रकारे बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या कामाला जाणून मनाने मनाचे संयमन करून कठीण अशा कामरूपी शत्रूला तू ठार कर. हे काम क्रोध अंतःकरणातून गेले की ते निसंशय नाहीसे झाले तरच ब्रह्मप्राप्ती रूप स्वराज्य मिळाले असे समज. मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगतो. गुरु शिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तेथून तू कधी हलू नकोस. असे सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण आहे तो म्हणाला. हे राजा धृतराष्ट्रा, ऐक, असे संजय म्हणाला. आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल. त्यावेळी अर्जुन प्रश्न करेल. त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे रस या योगाने श्रोत्यास श्रवण सुख मिळेल. तर हा होता भगवद्गीतेतील 3रा अध्याय.